चहा अहो काय हो, कालपासून धुळीचं काय काम काढलेत तुम्ही एकदम? केवढी हो, केवढी धूळ झाली बघितलंस का मालू? कळतंय बरं का मला सगळं. हो, धूळ सोडून. अहो आता मला अस्थमा आहे ना, धुळीचा त्रास होतो की नाही मला, त्या धुळीची कामं सगळी तुम्ही करायची. ठरलंय की नाही आपलं? ठरलंय ठरलंय. तू चहा घेऊन आलेस का? तू ठेव तिकडे आणि तू जा. अहो मी नाही विचारते तुम्हाला वैजयंती बद्दल, पण आधी तुम्ही खाली उतरा बघू. थांबवाय सगळं काम. काय काहीतरीच तुझं. काहीतरीच नाही, मला सगळं काही कळलंय. काल टेण्या भाऊजींनी वैजयंतीचा उल्लेख केला आणि तडक निघून आला तिथे तुम्ही, आणि मग साफसफाई करायला काढलीत तुम्ही. तुम्हाला माहितीये ही असली धुळीची कामं काढली की मी तुमच्यापासून लांब राहणार. मला ॲलर्जी आहे ना. हा तुझा गैरसमज आहे. टेण्या भाऊजींबद्दल पण असंच म्हणालो होतात नाही हो तुम्ही? काय ते हे धरून ठेवते का? एकच गोष्ट. काही धरून बिरून बसलेलं नाहीये मी. घाबरताय तुम्ही. मी कोणाला घाबरलोय? वैजयंतीला. मी कशाला घाबरू? मग टाळताय कशाला? अरे मी कशाला टाळू? वैजयंती म्हणजे काय बॉम्ब आहे का? मग कोण आहे? कोणी वैजयंती कोण आहे? हे बघ, तुझा तिचा काही संबंध नाही आणि तुला वाटतं तसं काही नाही. अगो बाई, मी मेला कधी असं म्हटलंय की तुमचं काही आहे आणि मला काही सुद्धा वाटत नाही बरं का. पण आता आपलं ठरलंय की नाही एकमेकांना खरं खरं सांगायचं म्हणून. मग सांगा बघू, कोण आहे ही वैजयंती? होती अशीच एक मुलगी. टेण्या भाऊजींकडे जातो असं सांगून तिच्याकडे गेला होतात ना? नाही, भेटायला असं नाही, मग बोलायला. पण बोलण्यासाठी भेटावं नाही का लागत? काहीतरीच तुझा मालू. आता फोनवर बोलत नाही का आपण? पण तुम्ही फोनवर नाही बोललात तिच्याशी, मुद्दाम भेटायला गेला होतात तिला. मी तुला सांगतो सगळं. आता जरा मी गडबडीत आहे. मारायचं मला. माहिती मला त्रास होतो. मला साड्या घ्यायच्यात. मालूला सांग. ते मी सांगेन आज, पण पैसे लागतील की. किती हवेत? 20,000 रुपये. 20,000ची साडी घेणार? साडी नाही, साड्या घेणार आहे. 7 साड्या. अगं पण इतक्या साड्या कशाला? तुला काय करायचंय? नेसायच्यात मला साड्या, काय वाळवण नाही घालायच्या. पण एवढ्या साड्यांचं काय करणार आहेस तू? फोटो काढणार आहे आणि नळीला आणि बंडीला पाठवून देणार आहे. हे बघ नानी, तू एक साडी घे, मी फोटोशॉप मध्ये वेगळे वेगळे रंग देतो त्या साडीत. लाज वाटते का तुला असं बोलायला? असा राग आला मला त्या कार्ट्याचा. लाटण्यानं तिच्या समोर मारला. तुम्ही वैजू समोर मारलं त्यांना? मग तिच्या समोर मला बोलला ना, मला कजाग म्हणाला. ही भवानी सुद्धा मला कजाग म्हणाली. सोडते काय मी तिला? नशीब माझ्या समोरनं ती पळून गेली, नाही तर बदडून काढली असती मी तिला. म्हणे अशी कजाग आई. खरंच मी इतकी कजाग आहे का गो? नाही ना. मग माझ्यासारखी प्रेम करणारी आई मिळाली हे किती जन्माचं पुण्य म्हणायला पाहिजे की नाही? पण मला सांगा नानी, एवढं सगळं तिच्या समोर घडलं तरी सुद्धा तिनं ह्यांना होकार दिला का? तेच तर मला कळत नाही. इतका बावळट होता ना तो. आता काय आहे? आता थोडा तरी सुधारलाय, पण त्यावेळेला अगदी चमया होता. पण मी काही तुम्हाला या घरात सून म्हणून नको होते. तुम्हाला ती वैजू हवी होती ना, शिकलेली, नोकरी करणारी म्हणून. काय बोलतेस तू? तुला कळतंय का? मला कजाग म्हणणारी सून मी या घरात आणीन असं वाटतं कसं तुला? मग हा लागला नाचायला, मला वैजूशीच लग्न करायचंय म्हणून. म्हटलं नाही, भीमा वंशनी ठरवलेल्या मुलीशी तुला लग्न करावं लागेल, नाही तर मला विष आणून दे. विष? मग काय तमाशा केला ना.
रडला काय, ओरडला काय, नाचला काय, काय काय केलं? मी कसली बत्ते म्हटलं नाही. अरे रडतोयस काय बायकांसारखा? अगं इतकं सगळं होऊनही तिने होकार दिलाय मला. मग काय नाचू आम्ही? पसंत आहे वैजंती मला. मला वैजंती पसंत आहे. काय इतकं तिच्यात आवडण्यासारखं? व्यायाम. अगं नाही ग, आत्मविश्वास. तो काय चाटायचा आहे? हे बघ, मी म्हंटल होतं मला नोकरी करणारी आणि शिकलेलीच मुलगी हवी. मला माझ्या डोक्यावर मिरे वाटणारी सून नको. अगं तशी नाही आहे ग ती. हे लग्न आधी मला कजाक म्हणाली. हे अगं असं मी म्हणालो, ती नाही म्हणाली. बोक्या. हे बघ नानी, तू मला बोक्या म्हण, बायकोच्या ताटाखालचं मांजर होशील म्हण, काहीही म्हण, पण वैजूला माफ कर ग. चल केलं माफ. मग होकार कळवूया. आणि विमा वंशनचं काय? कोण विमा? अरे हा विमा आत्या. हा अगं गेली नाही का ती? हो पण मग मी त्यांना शब्द दिलाय ना. हे बघ नानी, माणूस जातो त्याच्यासोबत त्याचा शब्दही जातो. असं होय? नाही पण मी वर जाऊन काय उत्तर देऊ त्यांना? माझं नाव सांग. तो लाज वाटते का मला थोबाड उचकटून बोलायला? मला ती अजिबात आवडलेली नाही. ती बावळट आहे, बावळट बावळट बावळट. बावळट बावळट बावळट. अति शहाणीपेक्षा बावळट बरी. अगं पण मला वैजूशी लग्न करायचंय ग. गप्प बस. विमा वंशनी एवढे उपकार केलेत आपल्यावर, मी त्यांना काय उत्तर देऊ? अरे तुझं लग्न मालतीशी लावून देईन असं जेव्हा म्हंटल तेव्हा पिंडाला कावळा शिवला. कळलं? मी जर असं वागले तर नरकात जाईन, नरकात. तुला नरकात जायचं नाही म्हणून माझ्या आयुष्याचं का नरक करतेस तू नानी? लाज वाटते का असं बोलायला? हा, ती मालती तुझ्याशी चांगला संसार करे. हा, अजिबात आवडलेली नाहीये मला ती. कशाला पाहिजे आवडायला? आम्ही आवडलो होतो एकमेकांना? बघितलं सुद्धा नव्हतं एकमेकांना. अरे लग्नाआधी आई वडिलांसमोर बोलायची शामत नव्हती आमची. मी हात जोडतो तुझ्या पाया पडतो, माझं लग्न त्या मालतीशी करू नका. मला वैजू पसंत आहे. मला विष आणून दे आणि मग त्या वैजू बरोबर काय थेर करायची ती थेर कर. लक्षात ठेव, आईच्या आत्म्याला जो त्रास देतो ना त्याचा अप्सरेशी लग्न झालं तरी तो जन्मात सुखी होत नाही. हो, पुढच्या जन्मी मेल्या बेडूकोशील चिखलातला डराव करणारा वैजूशी लग्न. आता काय आहे मी नानी? मी तर तुझ्या लग्नाला येणारच नाही. जा. हा हे बघ, आमच्या नानीला काही झालं ना तर आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. जा. नाही मला मालती पसंत नाही. शी. झालं तुझं समाधान? खरंच का हो नानी? जा, आता कळ. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मग त्या बंडीला आणि नळीला विचारून घे, म्हणजे तरी तुला कळेल. बर, ते टीव्हीचं रिपेअरिंगचं जरा बघ. तेवढाच विरंगुळा आहे मला. तर काय होतं, कुसुम बरोबर मला भांडण असं उकरून काढावं लागतं. म्हणून करते फोन मी टीव्ही रिपेअर वाल्याला, मग तर झालं. खरं सांगू का मालू, मला असं वाटतं ब्रह्मदेवानं या गाठी वरतीच बांधून ठेवलेल्या असतात. आपण काय निमित्त मात्र असतो बघ. मला एक सांग, त्या आगाऊ वैजंतीनं तू केलास तसा संसार केला असता का? अहो तुम्ही नकार दिला म्हणून तर यांचं स्थळ आलं ना मला. चांगला लाख मोलाचा नवरा मिळाला नानी मला. तुमची ओळख करून देते. हे नंदकुमार दामले, माझे मिस्टर. आणि नंदू, हे राजा भाऊ. मी सांगितलं नव्हतं का? राजा भाऊ. ही मालती, राजा भाऊंची मिसेस. अच्छा, म्हणजे मालती. हो, तीच ती.